या सामन्यासाठी दोन पंच आपण पाहतोय, उमेश केणे आणि मुन्ना पठाण. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघानं पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये 50 धावांचा डोंगर रचला होता एसके स्पोर्ट्स सापे संघाविरुद्ध. खूप छान फलंदाजी विशेषतः आपण पाहिली होती अनिकेत, महेंद्र आणि हिरामण यांची. तर हिरामण आणि महेंद्र चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. विश्वासने मात्र थोडं निराश केलं होतं. मात्र पुन्हा एकदा संधी मिळते विश्वासला. अनुभवी खेळाडू आहे आणि निश्चितच पॉवर प्लेचा लाभ उचलण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय दुर्गेश भोईर, जो पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता. पॉवर प्लेमध्ये काही भेदक मारा केला होता. तळवली सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले होते. विजयाची खऱ्या अर्थानं पायाभरणी केली होती त्या मॅच मध्ये दुर्गेश भोईरनं. हॅलो, नक्कीच चांगला बिग कॉन्टेस्ट असेल. मी म्हणू शकतो दुर्गेश भोईर आणि विश्वास यांच्यामधला, स्पेशली हिरामण आणि दुर्गेश मधला. यावेळेला पहिला चेंडू फुलटॉस करण्याचा प्रयत्न केला, तर लेग स्टिकला सोडून जातोय. स्क्वेअर मारा रिलीज ऑफ द डिलिव्हरी करत असताना अतिरिक्त जोर, खांद्याचा वापर इथे नक्कीच फसलाय आणि दुर्गेश या ठिकाणी वाईटच्या रूपाने एक धाव देतोय वाशिरे संघाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय की एक वाईडिश लॉंग ऑन आहे, जवळजवळ काऊ कॉर्नर कडे फिल्डर आणि एक डीप स्क्वेरिश मिड विकेट ठेवलाय. पुढचा बॉल फुलटॉस आहे, डीप मध्ये फिल्डर तैनात, आडव्या बॅटचा प्रहार केलाय, डीप स्क्वेरिश मिड विकेटला फिल्डर ठेवलेला आहे. एकच धाव मिळते. दोन्ही संघ बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत. आजचे जे सर्व संघ आहेत 10 संघ पीटीसीचे निश्चितच बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत. म्हणजेच एकमेकांचे कच्चे दुवे पक्के दुवे चांगल्या प्रकारे माहिती आहेत दोघांना. नक्कीच अशा वेळेचा सामना चांगला फायटिंग होत असतो, कारण दोन्ही पण संघांना एकमेकांचे प्लस मायनस पॉईंट्स माहिती असतात. एकमेकांचा अभ्यास असतो, कोणता खेळाडू कसा खेळतो, कोणता गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कोणता ब्रिलियंट फिल्डर आहे, हे सगळं अनुसरूनच असा सामना नक्कीच हाय व्होल्टेज होत असतो. आणि हा सामना सुद्धा तसाच होईल अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो. आता मात्र हिरामण शेलारकडे स्ट्राईक आहे. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय की हिरामणसाठी ऑफसाईडला आता एक खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्यात आलेला आहे. स्वतः संघनायक आहे तिथे मनीष भोईर लॉंग ऑफच्या दिशेनं आणि एक खेळाडू काऊ कॉर्नरला. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. ओह, ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड फटका आहे. डीप मिड विकेटला फिल्डर नाहीये. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. हाय अँड हँडसम षटकार. खूप सुंदर फटका लगावला हिरामणने, ज्यासाठी तो माहीर आहे, षटकारांचा बादशाह आहे. चेंडू लेग स्टिकला थोडासा सोडून देणारा होता, ओव्हरपिच चेंडू होता आणि खूप सुरेखपणे लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह बघितला पण हिरामण शरीराच्या बॅटमधून. आणि या षटकाराने लगेच पूर्णपणे एक रोमांचकता निर्माण झाली मैदानामध्ये की हिरामण फायरिंग करायला इथे सुरू करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर. 8 ऑन द बोर्ड. स्ट्राईक रोटेट केली होती पहिल्याच चेंडू ती विश्वासने आणि त्यानंतर विश्वास भरा स्ट्रोक लगावतोय. हिरामण शेलार पुन्हा एकदा दुर्गेश आहे समोर, जो चांगला विकेट टेकर गोलंदाज आहे. पुढे सरसावून बॅट गोफणीसारखी फिरवली होती, परंतु बॅटच्या टोला लागून चेंडू ट्रॅव्हल होते डिक्लेअर झोन मध्ये. गलीच्या दिशेने सिंगल प्राप्त करतोय हिरामण. चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय वाशिरेच्या फलंदाजाकडून, कारण ह्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 50 धावा कुठल्या होत्या. त्या संघाला नक्कीच इथे आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा हिरामण म्हणाला होता की आत्ताचं वातावरण तापलंय, क्रिकेट तापलंय, मैदान तापलंय, म्हणजे आता 60 धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. पण तो अशा प्रकारचे मिसटायमिंग स्ट्रोक त्या धावा निर्माण होऊ देऊ शकत नाही, परंतु संधी दिली जाते. झेल सोडला विश्वास मागेचा, नक्कीच या ठिकाणी भरपाई मोजावी लागेल. निश्चितच, कारण विश्वास देखील एक अतिशय स्फोटक असा फलंदाज आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे मिसटाईम फटका पाहायला मिळाला. सहज सोपा झेल होता खरं तर, परंतु चूक झाली शॉर्ट कव्हर मध्ये आणि त्याचा कदाचित भुर्दंड भोगावा लागू शकतो भोईरपाडा टीमला. यावेळेस पावलांचा वापर केला आहे. आकुटप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने टोलावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण कॅप्टनच्या माध्यमातून. एकच धाव घेण्याची संधी. काय चांगल्या प्रकारे ऍडजस्ट केलंय फलंदाजानं. खरं तर हा बॉल घातक होता, कारण आकुटप्प्याचा जरी असला तरी बॉल भरपूर खाली राहिला होता आणि बॉलवर योग्य नजर जर नसती तर मात्र या बॉलवर फटका खेळणं फारच अवघड झालं असतं. कदाचित दांडी देखील गुल झाली असती. यावेळेस गोलंदाजाच्या डोक्यावरून सुरेख फटका. विश्वासच्या बॅटमधून फिल्डर येतोय, पायानं अडवण्याचा प्रयत्न, एकानं अडवला, दुसऱ्यानं गोल केला. चौकार.
चांगला फटका होता, तितकं चांगलं फुटवर्किंग सुद्धा पाहिलं आपण, परंतु त्याचा फायदा झाला तो वाशिरे संघाला. गोल तर केला, परंतु फुटबॉल नसल्यामुळे क्रिकेटच्या रूपाने 4 धावा बहाल झाल्या. धावसंख्या पहिल्या षटकांतर जाऊन पोहोचली, ती म्हणजे विदाउट एनी लॉस 15 धावा. वाशिरे संघ अतिशय चांगली झकास सुरुवात करतो या ठिकाणी, आणि विरामाने लक्ष वेधून घेतलं की विरामन चांगलं मिडलिंग करतोय. आधीचा फटका जसं तुम्ही वर्णन केलात की चांगला मिडलिंग झाला, चेंडू खूप खाली राहिलेला, पण यालाच म्हणतात की परफेक्ट मेरिट, आणि चेंडूपर्यंत पोहोचणं, चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचून चांगला चेंडू ड्राईव्ह करणं. जसा चेंडू आला तसा फटका त्यांनी क्रिएट केला होता. नक्कीच त्याला दाद दिली पाहिजे इराणला, आणि नक्कीच काहीतरी सुधारणा झाली आतापर्यंत इराणमध्ये. मी पाहतोय आजच्या सकाळपासून की जो बिग हिटर होता तो संयमी खेळ सुद्धा करून दाखवतो या मैदानामध्ये, आणि हे फार गरजेचं आहे. फक्त तुम्ही आक्रमकच खेळ केला पाहिजे असं नाही, तर बऱ्याचदा तुम्हाला धैर्य देखील दाखवावं लागतं, संयम दाखवावा लागतो. ते मिश्रण तुमच्याकडे असलं पाहिजे. एक चांगला फलंदाज तोच असतो ज्याच्याकडे संयम आणि आक्रमकपणा असतो, दोघांचं मिश्रण असतं, आणि ते मिश्रण आपल्याला हिरामणच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळत आहे. एक वेळ होती जेव्हा महेंद्रकडे देखील असं मिश्रण नव्हतं, तो देखील आल्या फार मोठमोठे फटके खेळण्याच्या नादात बाद व्हायचा. मात्र मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट त्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळालेली आहे. नवीन षटक घेऊन कॅप्टन मनीष भोईर, चांगला बॉल, यॉर्कर लेंथ पहा, हा बॉल देखील चांगला होता, मात्र त्या बॉलवर देखील संयम दाखवत एक चांगला ड्राईव्ह खेळला. 1 धाव पूर्ण केली हिरामणने. नक्कीच उत्तमरित्या बॅकलिफ्ट खाली सुद्धा ठेवतो, आणि जसा चेंडू आहे तसा हाय बॅकलिफ्टने सुद्धा चांगले फटके लागतो, जसा षटकार खेचला होता हिरामणने. नक्कीच वाखाणण्याजोगी बाब आहे हिरामणच्या बाबतीमध्ये. विश्वास मागे हाय बॅकलिफ्टनी स्लॉग स्वीकारचा प्रयत्न करतोय, चेंडू ऑब्स्टिकला सोडून जरा फार होता दूरवर, आणि लेग त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये जातोय. बॅटला लागलेला आहे म्हणजे स्ट्राईक रोटेट होणार. विश्वास अनेक वर्ष खेळतोय या टीम मध्ये, आणि मेन दुवा आहे, कणा आहे टीमचा, आणि नेहमीच त्याला पाहत असतो की ओपनिंगला येतो, चांगलं कामगिरी करून जात असतो, पण त्यानंतरचे फलंदाज सुद्धा उत्तमरित्या कामगिरी करत असताना या हंगामामध्ये आपण पाहत आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. झेल होता की काय, विकेट किपर कडून चूक घडली, निराशा त्याच्या पदरी पडलेली आहे, आणि गोलंदाज देखील निराश. निश्चितच ज्या प्रकारे रिॲक्शन आपण पाहिलं विकेट किपरचं, निश्चितच हा झेल होता. फसवा बॉल होता, लेग कटर, आणि फसवलंच होता ऑलमोस्ट हिरामण शेलारला, मात्र नशिबाची साथ लाभली हिरामणला. मनीष पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा दुसऱ्याचा वापर करत होता, आता तर हल्लीच्या काळामध्ये तिसरा सुद्धा आला, पण सुरेख फटका, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लॉंग ऑफच्या वरून षटकार, व्हॉट अ स्ट्रोक. पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये, पावलांचा वापर केलाय, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला, पिच पर्यंत पोहोचला, आणि सरळ बॅटचा प्रहार केलाय. सुरेख षटकार हिरामण शेलारच्या बॅटमधून. हिरामणचा हा दुसरा षटकार. संघाची धावसंख्या गरुड जप घेताना दिसते, 23 धावांवर जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते, मात्र पहा कशा प्रकारे चांगल्या गोलंदाजीचा सामना हिरामण करतोय. चांगल्या बॉलवर चांगले फटके देखील खेळतोय. आता मात्र खराब बॉल आहे, फुलटॉस भिरकावून दिलाय, नो बॉलचा इशारा. झेल तर टिपलाय फिल्डरने, मात्र नो बॉलचा इशारा बीमर घोषित केलाय पंचांनी, आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. नक्कीच खूप छान निर्णय पंचाचा म्हणता येईल, कारण जवळपास चेस जवळ चेंडू होता, ओव्हर द वेस्ट असं म्हटलं जातं, आणि असा चेंडू नक्कीच बीमर घोषित केला जाणारच. पुढची सुद्धा पर्वणी मिळते हिरामणला, ते पण नक्कीच हिरामणला आनंद गगनात मावत नसेल. फ्रीटचा चेंडू त्याच्या वाट्याला आलाय, धावसंख्या आता तब्बल वेगाने फुलली, ती म्हणजे 26 वर जाऊन ठेपली आहे. अजून नक्कीच धावांचा पाऊस पडेल, आणि पाडतोय सुद्धा हिरामण ब्रँडेड षटकार ऑन फायरिंग हिअर, हिरामण शेलार. आता असं म्हणावं लागेल की गोलंदाज अंडर ट्रिमेंडस प्रेशर, काय स्वतःभोवती गिरकी घेतली आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला हिरामण शेलारनं. संपर्क खूप चांगला होता चेंडू आणि बॅटमध्ये. षटकार येतोय, षटकारांचा पाऊस आता मात्र निश्चितच पाहायला मिळतोय. 3 षटकार आतापर्यंत हिरामणच्या बॅटमधून, आणि चिरोबा वाशिरे संघाची सुस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा तब्बल धावफलकावर. गोलंदाजाला प्रेशर झेलता आलेलं नाही, पहिला षटकार लागल्यानंतर चुका करतोय. हा बॉल चांगला आहे, मात्र तेवढाच चांगला फटका. हेच तर वैशिष्ट्य राहिलंय हिरामणच्या बॅटिंगचं. जेव्हा जेव्हा कमजोर चेंडू मिळालेत त्याच्यावर प्रहार केलेत त्याने, आणि चांगल्या बॉलला सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट केली आहे. निर्धाव चेंडू खेळत नाहीये, फक्त एकच डॉट चेंडू त्याने खेळलाय. त्या व्यतिरिक्त प्रत्येक बॉलवर 1 धाव किंवा 2 धावा घेतलेल्या आहेत, आणि 3 षटकार. तर अशा पद्धतीने हे षटक समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर, एकही गडी गमावलेला नाही चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघानं. यानंतरचा सामना विकी स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध
श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. खूप छान इम्प्रूव्हमेंट केलंय हिरामन शेलारने आणि इवन दो मायटी महेंद्रन सुद्धा, कारण ते चारही बाजूने खेळतायत. आधीच्या काळामध्ये हिरामनला 2-3 वर्षापूर्वी पाहायचो तेव्हा हिरामन ऑन साईडला स्ट्रॉंग होता, त्याचा झोन मिड विकेट काऊ कोणाचा झोन खूप स्ट्रॉंग होता. परंतु आता मी पाहतोय आजच्या दिवसामध्ये या अंगामध्ये की हिरामनने खूप चांगली इम्प्रूव्हमेंट करून चांगल्या ट्रॅकवरती खेळतो, चांगल्या मेरिटवरती खेळतो. जसं चेंडू येतोय तसे ड्राईव्ह तो क्रिएट करतोय या मैदानामध्ये. नक्कीच वाखण्याजोगी बाब आहे. धावसंख्या इथे 33 वर पोहोचले. या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठल्या, अजून गेअर बदलतायत. आणि जेवढं सुंदर हे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं, तेवढीच सुंदर फलंदाजी मैदानात चालू आहे. स्कोर कार्ड देखील आपल्या स्क्रीनवर आहे. नवीन षटक घेऊन रोहन भिरकावून दिलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डिक्लेअर झोन मध्ये जातोय की सीमारेषेच्या बाहेर जातोय पाहायचं आहे. पंचांचा काही इशारा येतोय. डिक्लेअर, एकच धाव मिळेल. फटका चांगला होता मात्र पूर्ण व्हॅल्यू मिळाली नाही, कारण मर्यादा आहेत या ग्राउंडच्या, काही मर्यादा आहेत ते लक्षात घेताच तुम्हाला फलंदाजी करायची आहे किंवा गोलंदाजी करायची आहे. एक धाव मिळते. रोहननं फार इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती तळवली संघाविरुद्ध. फक्त 3 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या आणि कामरान पटेल सारख्या खंद्या फलंदाजाला त्याने अक्षरशः बांधून ठेवलं होतं. नक्कीच इथे सुद्धा त्याच्या समोरचे फलंदाज खंदे आहेत, त्यांना सुद्धा बांधून ठेवावं लागेल. धावसंख्या इथे जाऊन पोचली आहे 34 वर. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करायचा होता आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये छानपैकी जजमेंट करून विकेटला इथे नक्कीच प्राप्ती करतोय. विश्वास नावाचा इथे गडी गारद होतोय रनआउटच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण फॉलोथ्रू मध्ये पाहायला मिळालं. पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये हा बॉल थोडासा पाठीमागे ठेवला होता, स्लाइटली बॅक ऑफ लेंथ. जोरदार प्रहार केला होता मात्र अचूक टायमिंग नव्हतं. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर कुठलीही संधी नव्हती धाव घेण्याची. मात्र हिरामनला स्ट्राईकवर आणण्याचा हा सर्व खटाटोप होता. फलंदाज विश्वास बाद जरूर झालाय, परंतु त्याची कुठेतरी एक योजना यशस्वी होताना दिसते की त्याने हिरामनला स्ट्राईक दिली. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मायटी महेंद्र मागे. नक्कीच विश्वासने एकही डॉट खेळला नाही आतापर्यंत. जो डॉट झाला तो त्याच्यावरती आता आउटच झाला असं म्हणू शकतो आपण. सिंगलवरती सुद्धा भर दिला, एक चौकार लगावला, 7 धावांचं योगदान दिलं आणि मॅक्झिमम स्ट्राईकला आणलं. कारण जास्तीत जास्त चेंडूला फेस केलं ते म्हणजे हिरामन शेलारने केलंय. नक्कीच महत्वाची गोष्ट करून गेला. कॅप्टन हे लिडिंग फ्रॉम द फ्रंट चांगली कामगिरी करतोय आणि नक्कीच अशा कॅप्टनच्या बाबतीमध्ये नक्कीच आपण सक्सेसफुल कॅप्टन्सी असं म्हणू शकतो. हिरामन शेलार 25 धावांवर खेळतोय 3 षटकारांच्या सहाय्यानं. रोहन मात्र युवा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल पूल केलाय. झेलची शक्यता ओहो नाहीये. फिल्डर पुढे आला आणि त्याच्या डोक्यावरून बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. हा षटकार. खूप छानपैकी ताकदीचा वापर करून पूल केला होता हिरामनने, पण तो पूर्णपणे जजमेंट चुकवलं, स्वतःहूनच चुकवलं. आधी जजमेंट होतं की पुढे असेल चेंडू, पण तो खूप वेगाने पुढे गेला आणि चेंडूने तो पोचण्याच्या आधीच हुलकावणी दिली. सीमारेषेच्या अगदी कडेला चेंडू लँड झाला आणि एक पॅरल स्ट्रोक बघितला आपण षटकार. फार मोठी चूक केली आहे फिल्डरने. खरंच हा आपण पाहिलं तर झेल होता. सीमारेषेच्या अगदी लगत थांबला असता फिल्डर तर निश्चितच झेल देखील पाहायला मिळाला असता, परंतु भरपूर आतमध्ये आला होता. जजमेंट चुकलं फिल्डरचं आणि त्यामुळेच आता त्या फिल्डरला तिथून काढून मिडऑफला आणण्यात आलेला आहे. लगेच त्याचं पुनर्वसन केलं म्हणू शकतो आपण, कारण ठेस लागली की माणूस शहाणा होतो. मग याचा अर्थ की आपण गार्ड कुठे घेतला पाहिजे सीमारेषेजवळ, ते तितकंच महत्वाचं आहे. आता सुद्धा तसाच फटका पॅरल स्ट्रोक, परंतु या ठिकाणी चांगलं जजमेंट आहे. हिरामन शेलार बाद, कॅच आउट. खरं तर हा कमजोर बॉल होता, मात्र हिरामनच्या बॅटच्या मधोमध बॉल लागला नाही, थोडासा बॅटच्या आतमध्ये लागला आणि त्यामुळेच जेवढं एलिव्हेशन पाहिजे होतं डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करण्यासाठी तेवढं एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. चांगला झेल अक्षयच्या माध्यमातून हिरामनची एक वादळी खेळी या ठिकाणी संपुष्टात आली आहे. बाद होण्यापूर्वी 31 धावांचं योगदान दिलं, फक्त 12 चेंडूंचा सामना केला. जबरदस्त स्फोटक इनिंग साकारल्यानंतर हिरामन तंबूत परततोय. धावसंख्या 2:40. मगाशी जी मिस्टेक झाली सीमारेषेच्या जवळ झेल जो होऊ शकला असता, त्याच्याने एक धडा नक्कीच मिळाला अजय, की तुम्ही जेव्हा गोलंदाजी करत असतो, रनवेमधून जातो, जेव्हा स्टान्स घेत असतो, रिलीज ऑफ द डिलिव्हरी करतो, तेव्हा तुमचा गार्ड कुठे असावा पेट्रोल करत असताना. नक्कीच त्याच्याने एक नक्कीच बोध मिळाला आहे खेळाडूंना. ज्यांनी कोणी पाहिलं असेल बारीक नजर ठेवून, नक्कीच पुढच्या काही काळामध्ये याच्यात सुधारणा होऊ शकते. निश्चितच. आणि अँटिसिपेशन फार महत्वाचं आहे एक फिल्डरसाठी. ते तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही, तर तुम्हाला स्वतःच अँटिसिपेट करावं लागतं. ओ यावेळेस एक हाती फटका मारलाय.
टायमिंग अफलातून होतं, परंतु डिक्लेअर झोनमध्ये बॉल जातोय. जयेशला फक्त एक धाव मिळेल. फुलटॉस बॉल होता, कमजोर बॉल, फार जास्त वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न, नियंत्रण हरवलं होतं गोलंदाजाचं. मात्र थोडी नशिबाची साथ लाभली की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला नाही. फक्त एक धाव. वन हँडेड स्ट्रोक किंवा लेफ्ट हँडेड टॉप हँडचा वापर केला असं म्हणू शकतो आपण. कुठलाही बॉटम हँडचा वापर नव्हता, तरी सुद्धा चेंडू इतका वेगाने जाऊ शकतो याची प्रचिती आली. धावसंख्या 41वर जाऊन पोहोचली आहे, 41. चांगले म्हणू शकतो अजय, कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. जवळपास 14च्या आसपास सरासरी राखली आहे वाशिरे संघाने. निश्चितच. आणि अगदी पहिल्या ओव्हरपासून फलंदाज आक्रमक खेळलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा. हे षटक त्या मानाने चांगलं आहे. लोअर फुल टॉस चांगला बॉल आहे. इनसाइड एज घेऊन चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाताना दिसत नाहीये. 2 धावा जरूर मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. पहा, महेंद्र सारखा चांगला दर्जेदार फलंदाज समोर असताना देखील जर एक नवोदित गोलंदाज अशा पद्धतीने चेंडू टाकत असेल तर निश्चितच कौतुकास्पद आहे. चांगली गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून एक चांगलं षटक पाहायला मिळालं. फक्त 10 धावा खर्च केल्या आणि हिरामण सारखा खंदा फलंदाज त्याने बाद केला. 3 षटकांची समाप्ती. वाशिरे संघाची धावसंख्या 2 बाद 43. 43 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. खूप छान सरासरी म्हणता येईल, कारण 14.33चा वेग ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावांचा वेग होता, दुसऱ्या षटकामध्ये जवळपास 16.50 होती, पण तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा खूप छान मेंटेन केलं म्हणू शकतो. कारण अजून त्यांच्याकडे मेन बिग हिटर आणि रन मशीन महेंद्र आहे. अजून उज्ज्वल येणं बाकी आहे, पण तो महेंद्र मैदानामध्ये आल्यानंतर एक उत्साह निर्माण झाला. आणि या ठिकाणी स्ट्राईकला फलंदाज असेल जयेश. शेवटचे षटक हाताळणार गोलंदाज तो म्हणजे परेश टू जयेश असं कॉन्टेस्ट पाहायला मिळणार आहे. परंतु जयेशने काय करावं असं नक्कीच मला वाटतं की जास्तीत जास्त महेंद्रला स्ट्राईकला आणणं गरजेचं असेल. तेच आता पाहण्यासारखं आहे की जयेश काय करेल. खरं तर जयेश देखील एक चांगला हिटर आहे. मी बऱ्याचदा पाहिलेला आहे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. बऱ्याचदा त्याने डेथ ओव्हर्समध्ये मोठमोठी फटके खेळलेले आहेत आपल्या टीमसाठी. बॉटम हँडचा खूप चांगला वापर तो करत असतो फलंदाजीमध्ये आणि त्यामुळेच उज्ज्वलच्या अगोदर त्याला बॅटिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे. परेश नवीन षटकाला सुरुवात करतोय. हा बॉल अक्षरशः खेचून मारलाय ऑन साइडला. जबरदस्त प्रहार, षटकार. जबरदस्त स्लॉगिंग पाहायला मिळते. बॉटम हँडची चर्चाच करत होतो आणि बॉटम हँडचा वापर पाहायला मिळाला. ऑन साइडला डीप मिड विकेटच्या दिशेनं हा जबरदस्त फटका. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. थोडासा वेट केला, थोडासा पॉज घेतला, स्लाइट पॉज, आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय जयेश शेलारनं. धावसंख्या जाऊन पोहोचली 49 वर. परेशनं पहिल्या मॅच मध्ये देखील थोडंसं निराश केलं होतं गोलंदाजीमध्ये. बॅटिंग फार छान केली होती, मात्र गोलंदाजी देखील चांगली करणं गरजेचं आहे. यावेळेस लवकर बॅट फिरवली होती, मात्र स्क्वेअर चेंडू आहे. वाईटचा इशारा पंच मुन्ना पठाण्यांचा आणि 50 धावा आता मात्र पूर्ण होत आहेत चिरुबा स्पोर्ट्स वाशिरे संघाच्या. पहिल्या मॅच मध्ये देखील 50 धावा पूर्ण केल्या होत्या या टीमनं 4 षटकांमध्ये आणि या मॅच मध्ये देखील 50 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक. आणखी एक मोठा प्रहार. पुन्हा एकदा ऑन साइडला धमाकेदार षटकार. ओरपीत चेंडू छानपैकी स्मॅश केला. स्मॅश हिट बघितला आपण. काऊ कोणाच्या वरून षटकार आणि धावसंख्या जाऊन पोचली आहे 50च्या पार. अब तक 56. जबरदस्त. षटकांच्या अटॅकसाठी पारितोषिक आलंय जयेशला, स्पेशली 1000 कॅश प्राइज. पण तो जयेशची स्ट्राईक रोटेट होते त्या ठिकाणी. माहिती गेलाय, माहितीला प्राइस लावलं पाहिजे आता नियमानुसार. 57 धाव फलकावर काही चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू पर्याप्त आहेत. वाशिरे संघ जसं इंटरव्ह्यू मध्ये हिरामण म्हणाला सर, तसेच धावसंख्या होऊ लागले. 60च्या पार जायचंय हिरामणला. अगदी बरोबर. कॅप्टनने योग्य तेच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं. 60च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफचा खेळाडू कुठली चूक करत नाही. परेशला मिळतं यश. मायटी महेंद्र इज वॉकिंग बॅक टू द पॅव्हिलियन. स्ट्रेट डाव करायचा प्रयत्न होता. फुल टॉस होता. थोडासा कमी वेगाने आला. बॅट थोडीशी फास्ट फिरली गेली महेंद्रची.
आवश्यकतेनुसार फटका क्रिएट झाला नाही आणि खूप छान सोपा झेल करून झेलला त्या ठिकाणी. ओव्हर द हेड ऑफ बॉलर बॅक साईडला आपण बघितलं, लॉंग ऑफ आला वेगाने आणि मायटी महेंद्रसारखा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला, ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, परंतु जवळपास इनिंग समाप्त व्हायला आली आहे. समानकारक धावसंख्या झाली आहे. आता फारसं नुकसान झालं असं म्हणू शकत नाही मी माहिती महेंद्र बाद झाल्यानंतर. निश्चितच कारण आता आपण पाहतो की 57 धावा धावफलकावर आहेत. जयेश चांगली बॅटिंग करतोय. हा चांगला बॉल पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल होता. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 58. नवीन बॅट्समन उज्ज्वल शेलार, जे महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या स्पर्धेमध्येच त्याने 6 बॉल्समध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. पडगा संघाच्या सूरज डोंगरेवर आक्रमण केलं होतं आणि त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारचं मैदान होतं. पाठीमागे डिक्लेअर झोन होता. सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक करतोय परेश भोईर, कौतुक करावं लागेल. अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी, मात्र या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. ग्रेट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट्स. असं वाटलंच नव्हतं शॉट खेळल्यानंतर की या चेंडूवर 2 धावा होतील, मात्र जबरदस्त ताळमेल पाहायला मिळाला आणि क्विक रनिंग पाहायला मिळाली. 2 धावा शेवटच्या बॉलवर. डावाची समाप्ती झाली. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघानं तब्बल 60 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत 4 षटकांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि हा सामना जिंकण्यासाठी जय महाराष्ट्र भोईरपाडा टीम समोर 61 धावांचं टार्गेट. नेक्स्ट मॅच ज्या सामन्याची नाणेफेक टॉस बॉक्समध्ये केली जाईल, तिसऱ्या फेरीतील सामना असेल, कारण श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला दुसऱ्या फेरीमध्ये बाय होती, म्हणजेच तो संघ आता तिसऱ्या फेरीत खेळणार आहे विकी स्पोर्ट्स कुक्से संघाविरुद्ध. विकी स्पोर्ट्स कुक्से वर्सेस श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा आहे. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहेत. एका बाजूला श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा आणि दुसऱ्या बाजूला विकी स्पोर्ट्स कुक्से. बिग बॅटल, आणि या बिग बॅटल साठी आमचे बिग कॉमेंटेटर मनोज कारबे त्या ठिकाणी टॉस साठी सज्ज होत आहेत. सन्माननीय सूर्यजी पाटील साहेबांना विनंती करतोय, आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. नक्कीच प्रेक्षक, आपण मोठ्या सामन्याचा मोठा टॉस करतोय आणि मोठ्या व्यक्तिमत्वाकडून, ते व्यक्तिमत्व आहे आमनेगावचे सुरेशजी पाटील साहेब, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत या टॉक्स बॉक्समध्ये. एका बाजूला श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा, दुसऱ्या बाजूला विकी स्पोर्ट्स कुक्से. कॉल देणार आहे कुक्सेने कॉल दिलाय, आमने लोणाट कॉल दिलाय आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 आले. विनिंग कॅप्टनला मान्यवरांच्या शुभ हस्ते चिन्ह जे स्पॉन्सर्ड केले MD सरांनी, आणि थम्सअप दिले जाणार आहे ज्याचे स्पॉन्सर आहेत विश्वासजी पाटील फ्रॉम वाशेरे. टॉस जिंकलाय जमून संघाने. धन्यवाद साहेब, आपण असं व्हा. कुक्से संघ आहे भावेश तुझ्या समोर. नक्कीच धनेश लिओन्स कुक्से संघाला त्यांनी पाणी नेहमीच ते मात देत असतात. 90% आपण गोष्टीमध्ये पाहत असतो. आतापर्यंत किती बॅटल केले कुक्से संघापूर समोर आतापर्यंत? खूप झाले आहेत. काय अनुभव आहे संघाबद्दलची, काय माहिती काय आहे? ते संघांना अनुभव आहे एकमेकांचा. तू आता कुक्से संघासाठी स्पेशली काय जय्यत तयारी केली का संघामध्ये फेरबदल? नाही, आहे तोच संघ आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही खेळत राहू. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण, फिल्डिंग. ऑल दी बेस्ट. पंकज, आपल्या समोरचा संघ श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा PTC मध्ये क्रमांक 1चा संघ आहे. तुम्ही पण एक चांगला बलाढ्य संघ आहात. या संघासाठी तुम्हाला आताचं स्क्वॉड उतरायचं आहे, त्यामध्ये काय फेरबदल? सेम टीम राहणार आम्ही, तो पण चांगला संघ आहे. 4 षटकांमध्ये आता पर्यंत बॅटिंग करायची आहे. तुला किती लक्ष ठेवू इच्छिता? जसं तुम्ही धनेशच्या समोर लक्ष ठेवलं 45-46 धावांचं, या संघाविरुद्ध किती लक्ष तुम्ही सेट करू इच्छिता? 40 ते 45 धावाचा. कॉन्फिडंट वाटतं त्या धावांवरती तुम्ही फाईट देऊ शकाल? हो. कसा अनुभव आला आजच्या दिवसामध्ये हे तुम्ही सामने जिंकताय आणि ह्या ग्राउंड ठिकाणी MDच्या माध्यमातून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झाली आहे, या स्पर्धेचा काय अनुभव आला आजच्या दिवसामध्ये? खूप चांगली स्पर्धा आहे. मी प्रथम खेळतो, आम्ही खेळत नाही. तू सकाळी म्हणाला होता की ह्या ग्राउंडला तू प्रथमताच आलाय. पहिल्या सामन्यानंतर तुला ग्राउंडमध्ये ग्राउंड कोणाला पूरक वाटतो, प्रतिकूल कोणाला आणि अनुकूल कोणाला आहे? हाय, सेम दोन्ही संघांमध्ये खेळण्याचं एकदम आहे. एक्सपेक्टेशन करू शकतो बिग बॅटल होईल, आशा करू शकतो. ऑल दी बेस्ट.
बेस दोघांना शुभेच्छा. तर बातमी अशी टॉस बॉक्स मधून आहे. तामुलपाडा संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आहे. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. Thank you so much, Manoj Karve. Welcome back once again in Om Sai Amne Lunard Cricket Association presents Champions Trophy 2020. This is day number 3 and this is live from RK ground of Amne village in Bhiwandi Taluka. Game is going on between Jai Maharashtra Bhoirpada and Chiruba Sports. Washere team have put on big total on the board, 60 runs in their 4 overs, and now 61 is the target in front of Bhoirpada team. Two openers out in the center, Paresh and Manish Boyer. Here is the first ball from Hiraman. Good delivery. Short of length, but very well directed by Hiraman Shilar. Batsman was trying to go over the infield, Paresh Boyer, who played superb knock in the first match. Yogi joins me in the commentary box. Good afternoon, Yogi. Just a one run of the very first delivery. It's a huge target, mammoth one, 61 to get. हो नक्कीच खूप मोठा टार्गेट या ठिकाणी उभा केला या ठिकाणी चिरुबा स्पोर्ट वासेरे संघाने. भुईरपाडा संघासमोर इथे मात्र नक्कीच पंच करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. या ठिकाणी कव्हर पॉइंटला चांगला झेल टिपला जातो या मनीष भुईर. बॅक टू द पवेलियन. Intelligent piece of bowling from Hiraman Shilar. He bowled a slower delivery there. Batsman tried to go over the infield, but mistimed it. And simple catch in the end for the cover fielder. So captain is walking back to the pavilion. Manish Boyer is out for duck. It's 1 for 1. Not a good start for Bhoirpada team. New man in is young and talented batsman Kunal. Can hit the ball long way. And that is what the requirement, that is what the need of the hour for Bhoirpada team. They need big shots, 4s and 6s right from the beginning as they are chasing 61 runs to win. Hiraman once again bowling from the VIP end. Was for a big one, swung away down to deep square leg. No protection out there in the deep and a big chase for the fielder, but ball runs away down to declare zone. And before fielder can get there, they threw for 2. So couple of runs there. Was a good shot. हो नक्कीच फटका चांगला होता परंतु नक्कीच जे ताकद झोकणं गरजेचं होते ते मात्र पूर्णपणे ताकद झोकली नाही. या ठिकाणी पारितोषिक आपल्याला नक्कीच या ठिकाणी येतोय. जर चिरुबा स्पोर्ट वासेरे संघाच्या कोणत्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर किरण शेलार याचकडे तब्बल कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं. पण इथे मात्र भोईरपाडा संघाकडे संत गती सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केला गोलंदाज हिरामनने. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. या चेंडू ज्यावेळी नक्कीच खेळपट्टीवर लँड होतो नक्कीच अतिरिक्त उचली प्राप्त झाली. त्याचमुळे अजय पाहिलं आपण की कोणत्याही प्रकारचं कनेक्शन चेंडू आणि बॅटमध्ये मात्र पाहायला मिळत नाही. डॉट डिलिव्हरी. And score stays at 3 runs for the loss of 1 wicket. Good intelligent bowling in this first over. Power play over is going on. Hiraman is very clever bowler, very experienced. He's batted well as well. Good all-round performance. This time fraction shot, but slightly slower once again. Is not giving pace to the batsman. Just a single on that occasion. Score moves up to 4 runs for the loss of 1 wicket. It's a quite slow start. नक्कीच आपण जर पाहिलं तर 61 धावांचं टार्गेट अर्थात 15.2 सरासरी असताना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय संत सुरुवात जय महाराष्ट्र भोईरपाडा संघाकडनं. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा उद्दिष्ट होतं. चेंडू हवेत आहे. इष्टरेषक मायटे चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू मात्र जातो डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या हलूस पुढे सरसावताना आपण पाहू शकता. 1 गडी बाद 5 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. यानंतर एक बिग मॅच प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर पीटीसी मधील तुल्यबळ संघ आहेत. आपण जर पाहिलं तर मागील सत्र पाहिलं तर पूर्णपणे गाजवला श्रीरामपूर दामोदर संघाने. परंतु त्या अगोदर जर अजय आपण 2-3 सत्र जर पुढे गेलो तर विकी स्पोर्ट कुकचे संघाने पूर्णपणे दबदबा निर्माण केला होता पीटीसी असोसिएशन मध्ये. तर नक्कीच एक बिग बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला असेल बबलू पाटील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत एक्सप्रेस सुरेश पारदी. बिल्कुल योगेश, पीटीसी में अभी भी दबदबा है विकी स्पोर्ट्स का.
विकी स्पोर्ट्स टीम अभी भी एक बहुत बड़ी टीम ही है। नेवर लेकर जयेश शेलार, बहुत ही खतरनाक गेंद, तेज तर्रार गेंद थी। बहुत जोर से खेलने का प्रयास हो रहा है इस मैच में बैट्समैन परेश भोईर द्वारा। कहीं ना कहीं दबाव महसूस कर रहे हैं। 61 का टारगेट है। पहली गेंद से बड़े बड़े शॉट्स खेलने की कोशिश। पिछले मैच में उन्होंने क्या क्लासिक शुरुआत की थी, ऑफ साइड में 2 चौके लगाए थे पहले ओवर में। उसके बाद 27 रनों की शानदार पारी खेली थी। इस बार आगे निकले थे लेकिन थोड़ा दूर रखा और फिर से तेज गति की गेंद। इससे पहले कि बल्ला चलाते बैट्समैन, गेंद निकल गई थी। ये देखिए किस तरह से विकेट कीपर के हाथों में जगह बना रहे थे। बहुत बढ़िया गेंदबाजी जयेश शेलार द्वारा। अच्छी बल्लेबाजी भी की है जयेश ने। इस बार हवा में खेल दिया है, फील्डर के पास कैच का मौका और कोई गलती नहीं पॉइंट की दिशा में। एक और झटका लगता हुआ भोईरपाड़ा टीम को दूसरे विकेट का पतन। अष्टपैलू कामगिरी या ठिकाणी आपल्याला जयेश शेलारकडनं पाहायला मिळते, कारण फलंदाजी करत असताना अजय अतिशय चांगली फटकेबाजी केली होती। 2 षटकाराच्या सहाय्याने तब्बल 15 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं होतं। आणि आता मात्र गोलंदाजीचा विचार केला तर 3 चेंडू लीगल फेकल्यात, 1 विकेट प्राप्त केला आणि आतापर्यंत एकही धाव खर्च करत नाही। नक्कीच आपण आतापर्यंत जर खेळ पाहिला तर पुढे बॅकफुटला पाहायला मिळतोय जय महाराष्ट्र भोईरपाडा संघ। बहुत ही जबरदस्त ऑलराउंडर्स की भरमार है वाशिरे टीम में। इस बार पटकी हुई गेंद ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, लेकिन फील्डर बहुत दूर है। जब तक डीप से खिलाड़ी आकर गेंद को फील्ड करते, 1 रन लेने का अवसर कुणाल के पास। क्षमता जरूर है कुणाल में कि वो बड़े शॉट्स खेल सकते हैं, लेकिन क्वालिटी गेंदबाजी अटैक सामने है और गेंदबाजों की क्वालिटी देखने को मिल रही है। जरा भी ढील नहीं दे रहे बल्लेबाजों को। पहला ओवर हीरामन ने किया, कमाल की गेंदबाजी रही। और अब इस ओवर में जयेश भी तेज तर्रार गेंदबाजी कर रहे हैं। आगे रखी हुई गेंद ड्राइव किया है मिड ऑन की दिशा में। 1 रन जरूर मिलेगा दुर्गेश को। खाता खुलता हुआ दुर्गेश का, लेकिन टीम बहुत ही पीछे नजर आ रही है इस मैच में। भोईरपाड़ा स्कोर केवल 7 रन, अभी भी 54 रनों की जरूरत है। 7 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। सिंगल डबल्सने आता मात्र काही सिद्ध होणार नाही। तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, परंतु मोठे फटके येतील का प्रश्न आता निर्माण झालाय। इथे मात्र फटका चांगला आहे, हवेत आहे, लॉंग ऑफ कडे विश्वास मागे चेंडूच्या खाली येतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपतोय। अजून एक धक्का लागतो या ठिकाणी जय महाराष्ट्र भोईरपाडा संघाला। पूरी तरह से बैकफुट पर 61 रनों का पीछा करते हुए भोईरपाड़ा टीम 7 पर गिरा है। ये तीसरा विकेट और 2 ओवर का खेल भी समाप्त हो चुका है, यानी कि अब बचे हुए 2 ओवर्स में 54 रनों की आवश्यकता है। इस मैच में हमने देखा कि गेंदबाजों ने भी काफी गलतियां की भोईरपाड़ा टीम द्वारा। शॉर्ट पिच गेंदबाजी कहीं ना कहीं देखने को मिली। पहले मैच में जिस तरह से तलवली के विरुद्ध गुडलेन पर ज्यादा गेंदबाजी हुई थी, अच्छा मिश्रण दिखाया था बॉलर्स ने, उस तरह से पहनी गेंदबाजी देखने को नहीं मिली। और तारीफ तो करनी होगी हीरामन शेलार और जयेश शेलार की, जिस तरह से दोनों ने भी ऑलराउंड प्रदर्शन किया है अभी तक इस मैच में। कमाल का प्रदर्शन हो नक्कीच। आणि आता मात्र उज्ज्वल शेलार पाहू कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतोय। पहिलाच चेंडू आपण जर पारला तर लिडिंग एज लागते। चेंडू जातो डिक्लेअर झोन कडे, सिंगल धाव, पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत या ठिकाणी चेरोबा स्पोर्ट वाशिरा संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय। जरूर काय विजयाकडे वाटचाल करतोय काय, ज्याप्रमाणे स्थिती आपल्याला धावपलकर पाहायला मिळते। पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर एकतर्फा सामना जय महाराष्ट्र बोरगाव संघाने तलवली संघाला मात्र पराभूत केलं होतं। इथे मात्र वेगवान चेंडू, काय गती इथे मात्र पाहायला मिळते। या डॉट डिलीवरी, वाकई में गति के महारथी बन रहे हैं शेलार, उज्ज्वल शेलार। इससे पहले जयेश शेलार थे, सब शेलार ही नजर आ रहे गेंदबाज। टप्पा पड़ने के बाद गेंद काफी अंदर की तरफ कट रही है। और उससे पहले हीरामन शेलार थे। बिल्कुल सभी शेलार। शेलार की गेंदों की धार, सिंगल जरूर मिला है, लेकिन अब मात्र औपचारिकताएं शेष नजर आ रही है इस मैच में। तो फिर से वही बात, पहले बैटिंग करने वाली टीम ने 40+ टोटल बनाया, मैच एक तरफा हो गया। आज धावा कुठे चेस होत नाही जे आपण सकाळपासून पाहतोय आणि नक्कीच आपण वारंवार हे म्हणतोय सुद्धा, परंतु या ठिकाणी पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय बायच्या रूपाने। अवांतर धाव संख्येत भर, परंतु एक स्ट्रॅटेजी असते एखाद्या संघाची की टॉस जिंकल्यानंतर आम्ही नक्कीच प्रथमतः फील्ड करणार। आणि इथे मात्र स्लॅग सेप, व्हाट शॉट,
बराच वेळानंतर आपल्याला या ठिकाणी एक मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. बिग षटकार. गेंद का टप्पा पड़ने दिया और हल्की सी बाहर की तरफ टर्न हो रही थी गेंद, लेग कटर थी, उसको बहुत जल्दी परख लिया था और जल्दी परख लिया, उस वजह से बड़ा शॉट खेल पाए बल्लेबाज. बहुत ही अच्छा संपर्क मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान से 6 रन. फिर से लॉफ्ट किया है लेकिन इस बार मिस टाइम शॉट. फील्डर गेंद के नीचे हिरामन शेलार है, बहुत बढ़िया फील्डर भी है हिरामन शेलार, कोई गलती नहीं, विकेट का पतन. नक्कीच आयाराम गैराम स्थिती पाहायला मिळते. एक षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बॅट मध्ये पडतो, नक्कीच जास्त मोठी इनिंग मात्र तो खेळू शकला नाही. रोहन होता त्या ठिकाणी. नवीन फलंदाज रोहन येतोय 5व्या क्रमांकावर. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 16 धावा. शेवटचं षटक कसं खेळले ते मात्र आपण आता मात्र पाहणार आहोत. या षटकामध्ये आपण जर उज्ज्वलचा विचार केला तर 8 धावा खर्च केले आणि 2 विकेट्स प्राप्त केले. औपचारिकता शिल्लक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण 61 धावांचं टार्गेट इथे मात्र पूर्ण करायचं होतं. परंतु 3 षटकांचा खेळ आपण पाहिला, फक्त 16 धावा धावफलकावर. परंतु यानंतर मित्रांनो कुठे जाऊ नका. एक बिग मॅच, जबरदस्त वॉर ऑफ टायटन्स विकी स्पोर्ट कोक्से विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा, त्या 2 संघादरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. अभी तक इस टूर्नामेंट में सबसे रोमांचक क्रिकेट तो कल के दिन में ही देखने को मिला. आज भी एक तरफा मैचेस ज्यादा हो रहे हैं. इस बार हवा में उछाला है विश्वास गेंद के नीचे और बहुत अच्छा कैच लपकने में कामयाब रहे विश्वास. मागे एक और बैट्समैन आउट. रोहन लौटते हुए पेविलियन की राह पर. नक्कीच विश्वासला स्वतःवर विश्वास होता, कॉन्फिडन्स होतं आणि त्याचा जबरदस्त झेल टिपतोय वायडिश लॉंगांवर. बराच वेळ चेंडू हवेत होता, परंतु कोणत्याही प्रकारे चूक मात्र त्या ठिकाणी घडली नाही. माहिती महेंद्र पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट्स प्राप्त करतोय आपल्या संघासाठी. 5 चेंडू शिल्लक अजून या सामन्यामध्ये. नक्कीच जो विजयाचा सुगंध आता मात्र चिरोबा स्पोर्ट वाशिर संघाच्या खेळाडूंपर्यंत नक्कीच दरवलतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर. अजून एक मोठा फटका. चेंडू हवेत आहे, अंतर हवं आहे, ते अंतर सुद्धा प्राप्त करतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. बहुत अच्छा शॉट था ये दुर्गेश भुईर के बल्ले से. क्रॉस बैटेड हेड लेकिन बहुत ही सही संपर्क के साथ महेंद्र की अगली गेंद. फिर से फ्लाइट दिया, इस बार गेंद घूमी. बढ़िया गेंद और बैट्समैन के आउट हुए हैं. जी हाँ, बिल्कुल स्टंप्स कर दिए गए हैं. बहुत ही बढ़िया विकेट कीपिंग. आउट होकर लौटते हुए पेविलियन की राह पर दुर्गेश भुईर. एक और विकेट का पतन. बहुत ही शानदार ये गेंद थी. क्लासिक लेग ब्रेक गेंद देखने को मिली. बहुत ज्यादा फ्लाइट दिया था और स्पिनर के बारे में ये होता है, जितना ज्यादा फ्लाइट उतनी गेंद टर्न भी होती है. शायद किनारा भी लगा है मेरे ख्याल से. चलिए, बैट्समैन का काम तो तमाम हो गया है. दुर्गेश आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं. ऑफ स्टंप के सीध में टप्पा खाया, थोड़े सा ऑफ स्टंप की लाइन के भी अंदर, और उसके बाद घूमती हुई बाहर की तरफ निकली थी. नक्कीच नवीन फलंदाज केदार भोईर डेब्यू मॅच आहे, परंतु पाहूया कशा प्रकारची फटकेबाजी ते मात्र पाहायला मिळेल. माहिती पुन्हा एकदा सज्ज राईट हँड द विकेट. इथे मात्र खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतो. या स्लिप सुद्धा पाहायला मिळते. या परंतु नक्कीच चेंडू डिक्लेअर झोनकडे जात असताना सिंगल अवांतरच्या रूपाने औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक या इनिंग्स मध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. सिक्सर नंतर आपल्याला विकेट्स पाहायला मिळाले. त्यानंतर आता मात्र एक डिक्लेअरच्या रूपाने एक धाव पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू. क्या केदार अपना पहला रन बना पाएंगे? एक गेंद बची है. हा नक्कीच एक धाव सुद्धा जोडली तरी त्याच्या जीवनातील पहिली धाव असेल जे क्रिकेटच्या खेळामध्ये. बिल्कुल दूसरा मैच है. सुबह के मैच में भी खेले थे, बैटिंग का मौका नहीं मिला था. ओ गेंद हवा में है और स्लीप के ऊपर से. चलिए, खाता खुला. टेनिस बॉल क्रिकेट में खाता खुला केदार भोईर का और मैच समाप्त होता हुआ. इस मैच को बहुत आसानी के साथ जीत लिया है चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम ने. हार्दिक हार्दिक अभिनंदन चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे एंड हार्ड लक, टफ लक. जय महाराष्ट्र, भोईरपाडा. तर नक्कीच विजय संघाचं
हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण करूया हरलेल्या संघाचं कौतुक. आणि याचा मात्र जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. पाहूया कोणत्या खेळाडूने मात्र चांगली कामगिरी केली आहे. नक्कीच आमचे कारवे सर नक्कीच निरीक्षण करतायत. नो डाऊट ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे हिटमॅन. चला शेलार या पुढे. हिरामन शेलार मॅन ऑफ द मॅच.